रंगपंचमीच्या दिवशी अक्कलकोटामध्ये श्रीमंत मालोजी राजांचा दरबार भरला होता। त्या दरबारात त्या दिवशी खासे सरदार उपस्थित झाले होते। त्यामध्ये गणपतराव खडांगळे व गणपतराव बस्ते हे दोघेही उपस्थित झाले होते। गणपतराव खडांगळ्यांच्या कमरेला असलेली तलवार तिचे टोक गणपतराव बस्त्यांच्या पागोट्याला लागले व ते पागोटे खाली पडले। त्यामुळे गणपतराव बस्ते अतिशय संतापले व ते गणपतराव खडांगळ्यांच्या अंगावर धावून गेले। त्या दोघांनीही एकमेकावर वार करण्यासाठी त्यांच्या तलवारी म्यानातून उपसल्या व ते एकमेकावर चालून गेले। तेवढ्यात दरबारात उपस्थित असलेले काही खासे सरदार यांनी मध्यस्थी केली व त्या दोघांमधला वाद कसाबसा मिटवला। रंगपंचमीचा रंगाचा बेरंग जो व्हायचा होता तो झालाच। स्वामींनी हे अगोदरच सांगितले होते। म्हणून श्री स्वामी समर्थ हे सर्व साक्षी सर्वज्ञ याची तर प्रचिती येतेच आणि त्यांना मेधावी नावाची जी बिरुदावली देते त्याचीही प्रचिती येते। मेधावी म्हणजे सूक्ष्मातले अतिसूक्ष्म तौलनिक बुद्धीने जाणणारे आणि म्हणून त्यांची स्थिती शेक्सपियरच्या हेमलेटच्या नाटकातील टू बी ऑर नॉट टू बी सारखी कधीच झाली नाही। त्यांनी चिंतोपंत टोळांना अगोदरच न जाण्याची आज्ञा केली होती। त्यावेळेला त्यांनी चिंतोपंतांना असेही सांगितले की जर तुझा गळा कापला आणि हातपाय तोडले तर तू काय करशील। आणि ह्या उद्गाराची प्रचिती ह्या घटनेवरून येते। यावरून श्री स्वामी समर्थ हे सर्व साक्षी असल्याची प्रचिती आपणा सर्वांनाच येते।